नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात लोकांना जसपाल भट्टी माहिती आहे. टी व्हीवर एक फ्लॉप शो नावाचा कार्यक्रम चालायचा आणि तो करणारा सरदारजी जसपाल भट्टी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात लोकप्रिय होते, आहेत अजूनही. पण काल अचानक बातमी आली की महाराष्ट्र पोलिसांच्या ATS अँटी टेररिझम स्क्वॉडने राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये, म्हणजे अगदी विदर्भातल्या गडचिरोली, गोंदिया वगैरेपासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे छापे टाकले आणि 112 संशयितांच्या घरी छापे टाकले. सामान्य घरातली मुलं होती, तरुण होते. आणि संशय कशाचा आहे तर ही सगळी तरुण मुलं समाज माध्यमाच्या द्वारे शहजाद भट्टी या पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्कात होती. त्याच्या हँडलरकडनं त्यांचा वापर केला जात होता. त्यांचं रॅडिकलायझेशन, इस्लामीकरण करण्यात येत होतं. काही जणांना पैशाचं आमिष दाखवून, म्हणजे याच्यामध्ये हिंदूही आहेत, मुसलमानही आहेत. जे मुसलमान आहेत त्यांचं धार्मिकदृष्ट्या चिथावणीखोर संदेशांनी त्यांच्या डोक्यामध्ये जिहादचा विचार अधिक तीव्र केला जात होता. जे हिंदू आहेत त्यांना पैशाचं आमिष दाखवून काही गोष्टी करायला सांगितल्या जात होत्या. आता हा शहजाद भट्टी नेमका आहे कोण? कारण महाराष्ट्रातल्या 112 लोकांना पकडलं जातं. याच्यात मुंबई, ठाणे, मीरा रोड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, तसे म्हटलं की भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सगळ्या भागामध्ये त्याचं नेटवर्क पसरलेलं होतं. आणि हे नेमकं प्रकरण आहे काय ते समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडे बऱ्याच जणांना लॉरेन्स बिश्नोई, तेही पूर्ण कळत नाही नेमकं काय करतो तो. पण जसं लॉरेन्स बिश्नोईची एक छबी आहे की सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न, एका प्रकारे तो स्वतःला हिंदू डॉन वगैरे म्हणून घेतो, तशा प्रकारे शहजाद भट्टी हा लाहोरचा अंडरवर्ल्ड आहे. जसं कराचीचा अंडरवर्ल्ड आहे तसं लाहोरच्या अंडरवर्ल्डमध्ये तो उदयास आला. फारुख खोखर म्हणून एक तिथला नामचीन गँगस्टर होता, त्याचा हा शिष्य, शागिर्द. आणि फारुख खोखरच्या नावाने, म्हणजे त्याच्या गाडीचे 333 नंबर असायचे. प्रत्येकाचे, आपल्याकडे राजकीय नेत्यांचे असतात 4 एक्के, 4 दुर्या, 4 चव्वे, 4 पंजे, म्हणजे असे नंबर, किंवा 1 2 3 4 वगैरे असे नंबर असतात. तसं त्याचं 333 नंबर असायचा, म्हणून त्याच्या गँगला 333 गँग वगैरे म्हणून ओळखलं होतं. पण हा गँगस्टर वेगळ्या प्रकारचा आहे, कारण हा पाकिस्तानमध्येही असतो, पण म्हणतात की हा दुबईमध्येही असतो. तो टिकटॉकवर व्हिडिओ करतो, दुबईमधली आपली आलिशान लाईफस्टाईल, कोऱ्या करकरीत गाड्या, मोठी घरं, कदाचित इतर सगळे शौक, हे तो आपलं जीवन समाज माध्यमांवर शेअर करत असतो. त्याचं बघून आपल्याकडचा जो एक तरुण वर्ग आहे, जो गेल्या अनेक वर्षांच्या खानावळीच्या बॉलिवूडच्या खानावळीमुळे एक गँगस्टरचं उदात्तीकरण करण्याचा जो एक प्रघात भारतात पडला होता, की तो गँगस्टर कसा सामान्य घरातला असतो आणि मग त्याच्यावर अन्याय होतो, पोलीस त्याच्याशी वाईट वागतात आणि मग तो गुन्हेगारीकडे वळतो. पण गुन्हेगारीकडे वळला असला तरी त्याचं कसं सगळं, तो गरिबांप्रती त्याच्या मनात दया असते, करुणा असते, त्याचीही बाजू न्यायाची असते. हे सगळं अगदी महेश मांजरेकरांपासून ते राम गोपाल वर्मा, सगळ्यांनी अशा प्रकारचे चित्रपट बनवलेले आहेत, एका प्रकारे उदात्तीकरण करण्याचे. आणि त्यामुळे लोकांच्या, तरुणांच्या मनात गँगस्टरच्या बद्दल, खास करून असा गँगस्टर जो अतिशय स्वप्नवत आयुष्य जगत असेल आणि तो या सगळ्या समाज माध्यमांचा, याच्यामध्ये टेलिग्राम असेल, टिकटॉक असेल, इतर जे सगळे आहेत त्याचा वापर करतो. आणि देशातल्या अनेक ठिकाणची तरुणाई त्याच्या नादी लागल्याचं हळूहळू समोर येत आहे. आता याची मॉडस ऑपरेंडी कशी आहे ते बघा. एकेकाळपर्यंत हा शहजाद भट्टी लॉरेन्स बिश्नोईचा मित्र असल्याची चर्चा होती. नंतर मग जसं दाऊद आणि गवळी यांच्यामध्ये किंवा छोटा राजन यांच्यामध्ये एका प्रकारे हिंदू मुस्लिम, म्हणजे 92-93च्या दंग्यांनंतर 2 धार्मिक आधारावर दुफळी निर्माण झाली मुंबईच्या गँगस्टर्समध्ये, तशा प्रकारे असं म्हणतात की शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये एक बेबनाव निर्माण झाला. आणि त्यातला जो शहजाद भट्टी आहे त्यांनी
भारतातल्या मुसलमानांच्या रक्षणासाठी किंवा भारतामध्ये जिथे इस्लामचा अपमान होतो अशा ठिकाणी समाज माध्यमांवर भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याला अनेक ठिकाणची मुस्लिम तरुण मुलं बळी पडल्याचं समोर येत आहे. खास करून जेव्हा आपल्याला आठवत असेल, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यांनी एका कार्यक्रमामध्ये एक महिला डॉक्टर होता, तिचा चेहरा पूर्ण बुरख्यांनी कव्हर केला होता. तिला काहीतरी पारितोषिक द्यायचं होतं, तर नितीश कुमार, त्यांचं वय झालंच होतं तसंही, त्यांनी त्या महिला डॉक्टरचा बुरखा, तिचा चेहरा समोरचं, कारण पारितोषिक द्यायचं तर कोणाला देतोय ते दिसलं पाहिजे म्हणून, पण त्यांनी स्वतः तिचा बुरखा हटवला होता. आणि अशा गोष्टींमुळे या शहजाद भट्टींनी इंटरनेटवर, समाज माध्यमांवर व्हिडिओ टाकला की नितीश कुमार यांची हिंमत कशी होते एका पर्दानशीन मुस्लिम महिलेचा बुरख्याला हात लावायची. आणि त्यांनी धमकी दिली होती. आणि या धमकीमुळे भारतातल्या अनेक ठिकाणी मुस्लिम वर्गात, खास करून तरुण वर्गात, एक आनंदाची लाट की कोणीतरी आहे की जो इस्लामच्या रक्षणासाठी थेट नितीश कुमार यांना आव्हान देऊ इच्छितोय. आणि अशा गोष्टी त्यांनी अनेकदा केल्यामुळे त्याचं इंटरनेटवरचं, समाज माध्यमांवरचं फॅन फॉलोईंग वाढत होतं. त्याचं म्हणणं आहे, मी काही गुन्हेगार वगैरे नाहीच आहे, म्हणजे हे उगाच मला सगळं गोवण्याचा प्रयत्न करत आहे. एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर, म्हणून मलाही फारसं माहिती नव्हतं, म्हणून बघितलं तर पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर त्याची प्रदीर्घ मुलाखत आहे. आणि त्याच्यात त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी हे काही करतच नाही, हे सगळं मला उगाच गोवण्याचा प्रयत्न केला आहे. मी तर उलट जिथे इस्लाम धोक्यात आहे तिथे मी देशासाठी काम करतोय, मी धर्मासाठी काम करतोय, मी म्हणे काय असं चुकीचं हे करतच नाहीये. अशा प्रकारे तो स्वतःला समाज माध्यमांवर सादर करतो. पण ATSचा असा संशय आहे, त्याचे पुरावे आहेत, आता ते अर्थात न्यायालयात जाऊन त्याची मांडणी करून दोषींना शिक्षा करण्याची खूप मोठी प्रक्रिया. पण असं म्हटलं जात आहे की त्याच्या या टिकटॉकगिरीमुळे त्याचं फॅन फॉलोईंग होतं. त्याच्यातले भारतातलेही बरेच फॅन असतात आणि त्यातले काही जण त्याच्या धार्मिक विधानांमुळे आकृष्ट होतात, काही जण त्याच्या रंगीबेरंगी जीवनशैलीमुळे आकृष्ट होतात. आणि ते त्याच्यावर, त्याच्या व्हिडिओवर, त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देतात की मला पण जॉईन व्हायचं आहे, मला पण. तर मग अशापैकी अनेक जणांना 5,000 रुपये पाठवले जातात. हे सगळं ॲमेझॉन कुपन किंवा वेगवेगळे तरीके आहेत की याच्यामध्ये थेट पैसे न पाठवता थेट तुम्हाला त्याचे बेनिफिट ट्रान्सफर करण्याचे. आणि अशा प्रकारे त्यांना छोटी रक्कम पाठवली जाते आणि त्याला काहीतरी टास्क दिला जातो की जाऊन बघून या तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या इथे किती गाड्या आहेत, त्यांचे नंबर काय आहेत. आणि आपल्याकडेही असा एक वर्ग आहे बिंडोक, ज्याला या सगळ्या गोष्टी थ्रिल वाटतं, थ्रिल, की अशा प्रकारे टास्क पूर्ण केला आणि टेलिग्राम चॅनलवर किंवा अन्य कुठेतरी अशा प्रकारची माहिती दिली, 5,000 रुपये मिळाले, वा, म्हणजे सोय झाली. मग तुम्हाला 50,000 रुपये दिले जातात आणि मग आणखीन एक मोठा टास्क दिला जातो. आणि अशी गोष्ट पंजाबमध्ये एका पोलीस स्टेशनच्या बाहेर ब्लास्ट झाला तेव्हा ही गोष्ट समोर आली की ड्रोनद्वारे सीमा भागातनं स्फोटकं पाठवण्यात आली होती. हे ड्रोन वॉरफेअर फक्त युक्रेनमध्ये चालू नाही आहे, भारत पाकिस्तान सीमेवर बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. आणि सुरक्षा व्यवस्था जरी चोख असली तरी मी अहमदाबादला गेलो होतो, तिथे नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे आणि अमित शहानी जबरदस्त काम केलं. म्हणजे ज्याला कोणाला शक्य आहे त्यांनी या विद्यापीठाला भेट द्या. NFSU, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ना, मोदींनी फक्त ते स्वप्न बघितलं आणि गुजरातमध्ये ते विद्यापीठ स्थापन केलं, त्याला एक राष्ट्रीय स्तरावरचं विद्यापीठ बनवलं आणि आता देशात सगळीकडे, महाराष्ट्रात नागपूर इथे आहे. पण अनेक गोष्टींच्या फॉरेन्सिक्स त्याच्या अभ्यासासाठी तर या गांधीनगरला हे जे NFSU आहे तिथे मी गेलो असता त्यांच्याकडे 1,000 ड्रोन आहेत. 1,000, त्यातला छोटा ड्रोन आहे तो एवढाच आहे. आणि त्यामुळे या अशा ज्या खेळण्यातले ड्रोन्स असतात, फोटोग्राफीचे ड्रोन्स असतात, त्याचा वापर करून ड्रग्स असतील, पैशाचं पाकिट असेल, पैशाचं पाकिट इथे भरपूर लोक लाभार्थी आहेत त्याचे, पण ते पाकिस्तानमधनं ड्रोन अजून येत नाही तिकडे. पण इतर गोष्टी आहेत, स्फोटकं असतील, हे सगळं पाकिस्तान भारत सीमा पंजाबमध्ये अतिशय सपाट जमीन आहे, नद्या आहेत. आणि त्यामुळे जरी तारांचं कुंपण घातलं असलं तरी जमिनीपासून 25-30 फुटावर उडणारा ड्रोन ते पार करू शकतो, कुंपणाच्या मधनंही तो येऊ शकतो. आणि तो ड्रोन सीमेपलीकडे येऊन कोणाच्या तरी शेतात पडतो, मग तो माणूस जाऊन तिथे जाऊन ते पार्सल उचलतो. आणि अशा प्रकारे काही स्फोटकं पाठवण्यात आली आणि ते स्फोटकं गाडीत
त्याचा स्फोट पोलीस स्टेशन पुढे करण्यात आला आणि मग यातनं तपास यंत्रणा जागृत झाल्या, त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. कारण वर करणी हे एक छोटी गोष्ट आहे की काय, एक गंमत केली, छोटी स्फोटकं पाठवली, पैसे पाठवले, टास्क दिला, टास्क पूर्ण केला, आणि काय होणार आहे. पण लक्षात घ्या, कुठल्याही तपास यंत्रणांसाठी सगळ्यात अवघड तर गोष्ट कुठली असेल तर अशा गुन्हेगारांना शोधणं ज्यांचा कोणताही आगापिछा नाही आहे, ज्यांची क्रिमिनल हिस्ट्री नाही आहे, जे साध्या घरातले वरकरणी विद्यार्थी आहेत, तरुण काम करणारे तरुण आहेत, पण ज्यांची पोलीस स्टेशनमध्ये कोणताही इतिहास नाही, ज्यांचे फिंगरप्रिंट्स नाही आहेत, ज्यांचे रेटिना डिस्प्ले नाही आहेत, अशा लोकांनी काहीतरी कृत्य केलं तर त्यांना पकडणं महामुश्किल असतं. आणि त्यामुळे एकीकडे अशा निरपराध आत्तापर्यंत गुन्हे न केलेल्या लोकांना नादाला लावणं, आणि दुसरी गोष्ट स्केल. महाराष्ट्रातल्या ठिकाणी जर 112 जणांना पकडण्यात येत असेल, अजूनपर्यंत यांनी गुन्हा काही केला नव्हता, हे लोक या शहजाद भट्टीच्या संपर्कात होते म्हणून त्यांना धाडी टाकण्यात आल्या. आणि त्या तरुणांना, विद्यार्थ्यांना, जे कोणी होते त्यांच्या आईवडिलांना सांगण्यात आलं की तुमचा मुलगा अभ्यासाच्या नावावर किंवा मनोरंजनाच्या नावावर पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संभाषण करत असतो. पण अशा प्रकारे देशात हजारो लोकांना नादी लावण्याचा जर उद्योग झाला असेल, आज याच्यातनं काही नाही, याच्यात स्लीपर सेल्स आहेत, स्लीपर सेल्स तयार करून देतात, पुढची 4-5 वर्ष काही होणार नाही. अशा लोकांशी संपर्क ठेवून त्यांना काहीतरी महिन्याला, वर्षाला काहीतरी पॉकेट मनी सारखे पैसे पाठवणं, आणि नंतर 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी त्यांच्या गावामध्ये कोणाची सभा असेल, पंतप्रधानांची सभा असेल, मुख्यमंत्र्यांची सभा असेल, कोणातरी लष्करी अधिकाऱ्याची सभा असेल, तर कोणाला तरी जाऊन त्याचं माहिती काढून आणायला सांगणं की किती पोलीस बंदोबस्त आहेत, गाड्या कुठून आहेत, कथून येणार आहे, कार्यक्रम काय आहे. आणि स्थानिक पातळीवर पोलिसांना एवढी गांभीर्य नसतं, त्यांना जर माहिती विचारली तर कॉन्वॉय कुठून येणार आहे मंत्र्यांचा, कुठे नाकाबंदी आहे, ही माहिती काढणं फार त्रयस्थ माणसाला काही फार अवघड नसतं. आणि त्यामुळे अशा तरुणांचा वापर करून मोठा हल्ला घडवणं शक्य आहे. अर्थात हे सगळं ज्या पद्धतीने काम चालू होतं ते अलार्मिंग आहे. धुरंधर हा चित्रपट बघून आपण खुश झालो, पण पाकिस्तानने अशा प्रकारची यंत्रणा भारतात, आपण जी यंत्रणा उभारली आणि त्या धुरंधरमध्ये सांगतो की मी ज्यांना मारतोय ते सगळेजण माझ्या देशाविरुद्ध काम करत होते. इथे तसं नाही आहे. इथे पाकिस्तानकडनं आणि या अशा प्रकारच्या गँगस्टरचा वापर जर देशात हिंदू मुस्लिम दंगे घडवण्यासाठी, मुस्लिम तरुणांना जिहादी बनवून त्यांना दहशतवादी हल्ले करण्यासाठी जर वापरला जात असेल किंवा त्याचा प्रयत्न करण्यात असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. आणि त्यामुळे ATSनी कारवाई केलेली आहे. मला असं वाटतं की काही दिवस जाऊ द्यावे, त्याचा पूर्ण कट काय आहे, मोडस ऑपरेंडी काय, कशाप्रकारे गोष्टी केल्या जातात याची चार्जशीट करून जेव्हा समोर येईल तेव्हा याचे अधिक तपशील मिळतील. पण हे जे प्रकरण आहे शहजाद भट्टीचं ते अंगावर काटा आणणारं आहे. दहशतवाद विरुद्ध लढाई किती अवघड आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कायम एक जरी चूक झाली तरी ते तुमचं अपयश आहे, आणि तुमच्या शत्रूला एकदा जरी यश मिळालं तरी ते त्याचं मोठं यश आहे. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला एकदाही फेल न होता, नापास न होता, प्रत्येक वेळेला तुम्हाला यशस्वी होणं आवश्यक आहे. शहजाद भट्टीच्या नादाला लागलेल्या तरुणांवर कारवाई करून आपण जागृत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी ATSने दाखवलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ही लढाई लांब वर चालणारी आहे. आणि जसं हे काम पोलिसांचं आहे तसंच सामान्य नागरिकांचं आहे. तुमची मुलं, तुमच्या जवळचे शेजारी वगैरे समाज माध्यमांच्या नावावर काय करतायत, कोणाशी बोलतायत, कोणाचं ऐकतायत, कोणाला बघून इम्प्रेस होत आहेत, कोणाची स्टाईल मारतायत, कोणाचं फॉलो करतायत, कोणाला आपला आदर्श मानतायत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.